सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये गेल्या 2 महिन्यापासून एक नवीन नर वाघ दिसून आला आहे। त्याचे अनेक फोटो व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत। या वाघाला STR-T9 असा सांकेतिक नंबर देण्यात आला असला तरी स्थानिक गाईड मंडळींनी त्याचे नामकरण शिलेदार असे केले आहे। विशेष म्हणजे हा शिलेदार सध्या व्याघ्र प्रकल्पातील मादी वाघीण T5 अर्थात तारा हिच्या मागोमाग फिरत आहे। या नवीन नोंदीमुळे आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची एकूण संख्या 7 झाली आहे। आता तारा आपला जोडीदार म्हणून यातील कोणाची निवड करते हे रंजक असणार आहे। या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आतापर्यंत सेनापती, सुभेदार, बाजी, चंदा, तारा, हिरकणी आणि शिलेदार हे 7 वाघ वास्तव्याला आहेत। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी ही आनंद वार्ता असून येथील जैवविविधता पुन्हा बहरणार आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये जिथं नव्यानं सोडलेली वाघीण तारा हिनं आपलं हद्दक्षेत्र निश्चित केलं आहे, त्याच एरियामध्ये एक नवीन वाघाची एंट्री झाली। STR-09 हा वाघ मूलतः आंबोलीमध्ये पहिल्यांदा दिसला, परत राधानगरीमध्ये दिसला आणि आता हा चांदोलीमध्ये वास्तव्याला आला आहे। पेपेनसाठी शाहूवाडीहून रमेश डोंगरे।